नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे एक शॉर्ट राईडला. तर माझ्यासोबत आहे माझा भाऊ श्रीकांत, हाय करतोय. तर आता आपण निघतोय. तर आपण कुठं चाललो आहे ते तुम्हाला गेस करून सांगा तुम्ही, तर मी तर सांगेनच नंतर. तर चला, तर मग आता आपण राईड सुरू करतोय. गणपती बाप्पा. आणि आम्ही आता येऊन पोचलोय जुन्या खंडाळा घाटात. तर हा बघा व्ह्यू. तर सकाळचे वाजले 6:48 झालेत आणि आम्ही 4:30 वाजता घरातनं निघालो आम्ही. तर अजून आपल्याला 3 तास राईड करायची आहे. आणि आपला भाव देते ब्रेक घेतलेला आम्ही. तर रेडी होतोय आम्ही, आता निघतो पुढे. मी आता पेट्रोल भरायसाठी गाडी थांबलेली पेट्रोल पंपावरती. आम्ही आता एका गावात येऊन पोचलोय, पुणेमधलं खेडमध्ये. अजून आम्हाला 50 किलोमीटर जायचं आहे. तर तुम्ही अजून पण गेस करू शकता लोकेशन. तर मी थोड्याच वेळात लोकेशन दाखवेनच. तर आम्ही आता येऊन पोचलो आहे भीमाशंकरला. म्हणजे भीमाशंकरच्या रस्त्याच्या इथे आता आम्ही करायला बसलो नाश्ता. ते बघू शकता तुम्ही, इथे वडापाव आहे. इथं वडापाव आहे आणि इथं ही मिरची आहे. हां, आणि दादांचं दुकान आहे हॉटेल सद्गुरू. जर तुम्ही भीमाशंकरला आलात तर इथे नाश्ता ट्राय करू शकता. आणि हा बघा वडापाव गरम गरम काढलाय दादांनी. तर चला आता आम्ही खाऊन भेटतो पुढे. चाय, आपला वडापाव खाऊन झालेला. आता आपण मागवले चाय, तर आपण पितोय चाय. येस. समोर बघताय ते आहे भीमाशंकर बस स्टँड आणि तिथे समोरच भीमाशंकर होमस्टे पण आहे. आणि आता आपण जाणतोय मंदिराच्या इथे. गाडी लावली आपण त्या साईडला, त्या बाजूला. तर आता आपण चाललो मंदिराच्या इथे. आणि इथून जायचं आपल्याला भीमाशंकर मंदिराकडे. हे बघताय प्रवेशद्वाराचं काम चालू आहे. तिथून प्रवेशद्वार चालू आहे ना, आणि इथून खालती
पिंडीवरती वाहण्यासाठी फुलं आणि नारळ घेतला आम्ही. तर आता आपण थोड्याच वेळात मंदिराच्या इथे पोहोचू. इथे बघू शकता इथे काम चालू आहे. आणि समोर बघताय इकडे हे आहे सर्व तीर्थकुंड आणि पूर्ण खराब गेला आणि दगडात कोरलेले गणपती बाप्पा आणि शंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आम्ही आता चाललोय भीमा नदी उगमस्थानाकडे. आणि हे तुम्ही समोर बघताय ते पंचगादी मंदिर आहे इथेच आणि इथेच वरती आहे भीमा नदीचं उगमस्थान. तर आपण तिथे चाललो आहे आणि इथे बघू शकता तुम्ही किडली आहे तिथे म्हणजे माकड आहेत. आणि आता आपण चाललो आहे. गाडीवर बसून बसून हालत खराब झाली. हे आहे पंचगादी मंदिर. तुम्ही मंदिर आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा मोरया. आणि हे आहे तुम्ही बघताय हे भीमा नदीचं उगमस्थान. हे बघा इथे सध्या काम चालू आहे. भीमा नदीचं उगमस्थान पाहून झाल्याच्या नंतर आपण आता इथून परतीचा प्रवास करतो. तर आपण गाडी लावल्या त्या साईडला. तर आता आपण तिथे चाललो. आता आपण देतो शिरीला एनर्जी गाडी चालवायची आहे. तर मी तिथं आता उशा करा येस. आता आपल्या इकडचं सर्व दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय. तर इथे लावलेली आपण गाडी. तर आता गाडी काढतो आता आपण. आणि इथे बघू शकता अजून लोक येत आहेत गाड्या घेऊन. आणि आज वार शुक्रवार आहे, वीकेंड पण आज शुक्रवार आहे, तरी आज गर्दी आहे खूप. आपण माळशेज घाटने आलो, माळशेज गाडीवर रूटने आलो. आता इथे मागे बघताय तिथे लिंबू सरबत बनवतात काका. तर आता थोडं रिफ्रेश व्हायसाठी मग लिंबू सरबत पिरवतं.
पितोय आणि श्री आपला गाडी चालवून चालवून थकलाय, तर लिंबू सरबत आपण पितोय. आणि हा तुम्ही इकडचा व्ह्यू बघा, हे आहे माळशेज घाटातून दिसणारं दृश्य. हा तेच. कशा मस्त एकदम. उसाचा रस पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही आता ट्राय करतोय गरम गरम मका उकडलेला, ते या खायला मंडळी. भीमाशंकरवरनं येताना आम्ही आलो माळशेजच्या रस्त्याने. माळशेज घाटामध्ये आम्ही थोडासा स्नॅक्ससाठी ब्रेक घेतला. इथे आम्ही लिंबू सरबत आणि मका खाला. ते आता खाऊन आता आपण निघतोय घरी. तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो. ह्या व्लॉगपुरती एवढंच. आपण भेटू पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय.